9 वर्ष आणि तब्बल 1378 कोटी रुपये आणि तरीही अनेक प्रकल्प कागदावरच. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या स्मार्ट सिटी उपक्रमांसाठी मोठ्या अपेक्षा होत्या. सौर ऊर्जा, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, सार्वजनिक वायफाय, ICCC, स्मार्ट पार्किंग, CCTV सर्व्हेलन्स अशा अनेक योजना जाहीर तर झाल्या, पण प्रत्यक्षात अनेक प्रकल्प अपूर्ण किंवा गैरकार्यक्षम असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर रयत विद्यार्थी विचार मंच यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. निविदा प्रक्रिया, कंत्राट वाटप, सॉफ्टवेअर विकास आणि देयकांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय. तृतीय पक्षीय लेखापरीक्षण आणि सखोल चौकशीची मागणी इथे करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट धम्मराज साळवे यांनी म्हटल्याप्रमाणे करदात्यांचा पैसा खर्चूनही प्रकल्प निष्क्रिय असतील तर ही लोकांच्या विश्वासघाताची बाब आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नेमकं काय घडलं? खर्चाचा हिशेब पारदर्शकपणे मांडला जाईल का? आणि जबाबदारांवर कारवाई होणार का? नागरिक आता उत्तरांची वाट पाहत आहेत. आता यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा न्यूज डॉट्स.